नमस्कार. ज्योतिष केंद्राच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आपल्या आयुष्यात कधीकधी असे वळण येते जिथे आपल्याला वाटते की आता सर्व काही संपले आहे, पण खरं तर तिथूनच एका सुवर्ण काळाची सुरुवात होत असते. कुंभ राशीच्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ एक राशी भविष्य नाही, तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एका मोठ्या परिवर्तनाचा संकेत आहे. जर तुम्ही गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असाल, कामात अडथळे येत असतील किंवा आर्थिक विवंचनेने ग्रासलेले असाल, तर आजचा हा दिवस तुमच्यासाठी आशेचा एक नवीन किरण घेऊन आला आहे. आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की 13 एप्रिल 2026 वार सोमवार म्हणजेच वरुथिली एकादशीच्या पावन मुहूर्तावर तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे कसे उघडणार आहेत. शनिदेवाची 7.5 असो व आयुष्यातील इतर संघर्ष, आजचा हा दिवस तुम्हाला ती ताकद देणार आहे ज्याची तुम्ही वाट पाहत होतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा अमोघ उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य आणि संकटे दूर करून तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल. पुढे जाण्यापूर्वी जर तुमची शनिदेवावर आणि स्वामी समर्थांवर अढळ श्रद्धा असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव नक्की लिहा. तुमचे एक सकारात्मक पाऊल तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येईल याची मला खात्री आहे. आज 13 एप्रिल 2026 वैशाख कृष्ण पक्षातील वरुथिनी एकादशी आहे. ही एकादशी अत्यंत फलदायी मानली जाते, कारण या दिवशी केलेल्या दानाची आणि व्रताचे फळ हे सुवर्ण दानाच्या फळापेक्षाही जास्त असते. आज रात्री 9:16 एकादशी तिथी असेल आणि त्यानंतर द्वादशी प्रारंभ होईल. नक्षत्राचा विचार केला तर दुपारी 12:29 धनिष्ठा नक्षत्र असेल आणि त्यानंतर शततारका नक्षत्राचा प्रभाव सुरू होईल. कुंभ राशीच्या लोकांसाठी हे ग्रहमान अत्यंत अनुकूल आणि शक्ती देणारे ठरणार आहे. सूर्यदेव सध्या मीन राशीत विराजमान आहेत, तर चंद्रदेव स्वतः तुमच्या म्हणजेच कुंभ राशीत संचार करत आहेत. मंगळ आणि बुधसुद्धा मीन राशीत असून गुरुदेव मिथुन राशीतून तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. ही ग्रहस्थिती दर्शवते की आज तुमच्या व्यक्तित्वात एक वेगळीच चमक असेल. लोकांवर प्रभाव टाकण्याची तुमची क्षमता आज दुपटीने वाढणार आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत राहू काळ असेल. या 1.5 तासाच्या काळात कोणतेही नवीन किंवा अत्यंत महत्त्वाचे काम सुरू करणे टाळा. त्याऐवजी दुपारी 12:02 ते 12:52 हा जो अभिजित मुहूर्त आहे तो तुमच्यासाठी वरदान ठरेल. या काळात केलेले कोणतेही काम तुम्हाला 100% यश मिळवून देईल. कुंभ राशीच्या मित्रांनो, आज तुमच्या मनात अनेक दिवसांपासून दबलेली एखादी इच्छा पूर्ण होण्याचे योग दिसत आहेत. आपण अनेकदा स्वप्न पाहतो, पण ती पूर्ण होतील की नाही या शंकेने प्रयत्न सोडून देतो. आज मात्र तसे करू नका. आजचा दिवस तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ देणारा आहे. विशेषतः ज्यांचे पैसे कुठेतरी अडकले आहेत किंवा ज्यांना आर्थिक गुंतवणुकीतून परतावा मिळत नव्हता, त्यांच्यासाठी आजचा काळ अत्यंत शुभ आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आज उचललेले छोटेसे पाऊल तुम्हाला भविष्यात मोठे आर्थिक लाभ मिळवून देईल. आज तुम्हाला सरकारी कामात किंवा कोर्ट कचेरीच्या प्रकरणात मोठे यश मिळू शकते. तुमची मान प्रतिष्ठा आज समाजात आणि कुटुंबात वाढणार आहे. एखादी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल जिच्या सहकार्याने तुमचे रखडलेले महत्त्वाचे काम मार्गी लागेल. सासरच्या मंडळींशी असलेले तुमचे संबंध सुधारतील आणि तिथून तुम्हाला अनपेक्षित मदत मिळण्याची दाट शक्यता आहे. हा काळ तुमच्या आत्मविश्वासात वाढ करणारा आहे, त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि संधीचे सोने करा. नोकरी करणाऱ्या माझ्या कुंभ राशीच्या मित्रांसाठी आजचा दिवस बदलाचा आणि प्रगतीचा आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नवीन नोकरीच्या शोधात असाल किंवा पगारवाढीची अपेक्षा करत असाल, तर आज तुम्हाला एखादी गोड बातमी मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील आणि तुमच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले जाईल. कदाचित तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी दिली जाईल जी तुमच्या करिअरला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल. ऑफिसमधील राजकारणापासून मात्र आज थोडे दूर राहा आणि केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. तुमची बुद्धिमत्ता आणि संयम पाहून तुमचे शत्रू देखील आज तुमचे मित्र बनण्याचा प्रयत्न करतील. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर आज एखादी मोठी डील फायनल होऊ शकते. आज घेतलेले निर्णय तुमच्या व्यवसायाला नवीन दिशा देतील. पैसा येईल, पण तो तुकड्यात तुकड्यात येईल. तरीही त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मोठी मदत होईल. कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर आज घरात आनंदाचे वातावरण राहील. गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये किंवा भावंडांमध्ये जे किरकोळ वाद होत होते ते आज संपुष्टात येतील. घरातील जबाबदाऱ्या आज वाढू शकतात, पण त्या निभावताना तुम्हाला एक वेगळेच समाधान मिळेल. प्रेम संबंधांच्या बाबतीत आजचा दिवस अत्यंत रोमॅन्टिक आणि भावनिक असेल. जे तरुण अविवाहित आहेत त्यांच्या आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीची एंट्री होऊ शकते. एखाद्या व्यक्तीशी तुमचे भावनिक नाते इतके घट्ट होईल की तुम्हाला भविष्यातील जोडीदार त्यात दिसायला लागेल. जी आधीच रिलेशनमध्ये आहेत ते आज आपल्या नात्याला लग्नाच्या बंधनात अडकवण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्रेम संबंधात आज एक वेगळी ऊब आणि जवळीक जाणवेल.
फक्त एक काळजी घ्या, कोणाला तरी खुश करण्यासाठी स्वतःच्या तत्वांशी तडजोड करू नका. दिखाव्या करण्यापेक्षा साधेपणावर भर द्या, यामुळे तुमचे नाते अधिक मजबूत होईल. कुंभ राशीच्या माझ्या भगिनींसाठी आजचा दिवस भाग्योदयाचा आहे. घरातील सुखसुविधांमध्ये आज वाढ होईल. तुमची कला किंवा छंद जोपासण्यासाठी तुम्हाला आज वेळ मिळेल. जर तुम्ही घरबसल्या एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा मुहूर्त त्यासाठी उत्तम आहे. मुलांच्या प्रगतीमुळे आज तुमचे मन प्रसन्न राहील. समाजात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल. घरातील लहान मोठ्या समस्या तुम्ही तुमच्या चातुर्याने सहज सोडवाल. आरोग्याच्या बाबतीत मात्र थोडी सतर्कता बाळगा. कामाच्या व्यापात स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करू नका. आजचा दिवस तुम्हाला मानसिक शांती आणि शारीरिक ऊर्जा दोन्ही देणारा ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सुवर्ण संधी घेऊन आला आहे. जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आज तुम्हाला यश मिळण्याचे संकेत आहेत. तुमच्या कष्टाचे योग्य चीज होईल. आज तुमचे मन अभ्यासात एकाग्र राहील आणि कठीण वाटणारे विषय देखील तुम्हाला सहज समजतील. जर तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर आज त्यासाठी एखादा मार्गदर्शक किंवा संधी नक्की मिळेल. युवकांनी आज आपल्या निर्णयांवर ठाम राहावे, कारण तुमचे आजचे निर्णय तुमच्या भविष्याचा पाया रचणार आहेत. नवीन प्रोजेक्ट्स किंवा नवीन योजना अंमलात आणण्यासाठी हा काळ अत्यंत सकारात्मक आहे. मित्रांनो, आयुष्यात आव्हाने तर येणारच, पण त्या आव्हानांना तोंड देत पुढे जाणे हीच कुंभ राशीची ओळख आहे. आज तुमच्या आयुष्यात एखादा असा प्रसंग येईल जिथे तुम्हाला वाटेल की आता काय करावे, पण घाबरू नका. हाच तो क्षण असेल जिथे तुमचे नशीब पालटणार आहे. तुमची महत्त्वाची कागदपत्रे आणि फाईल्स आज सांभाळून ठेवा, कारण कामाच्या घाईघडवीत एखादी चूक होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात आज तुमची आवड वाढेल आणि एखाद्या गरजूला केलेली मदत तुम्हाला मानसिक समाधान देऊन जाईल. वाहन किंवा नवीन घर खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न असेल तर त्या दिशेने आज सकारात्मक हालचाली होतील. एक लक्षात ठेवा, संयम आणि सातत्य हेच यशाचे गमक आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आत्तापर्यंत दिलेली माहिती तुमच्या आयुष्याशी जुळत आहे तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या या परिवाराचा हिस्सा बना. आता वळूया आजच्या त्या विशेष उपायाकडे जो तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करेल. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे आणि शनिदेवाची भक्ती महादेव शिवशंकरांशिवाय पूर्ण होत नाही. आज सोमवार आणि एकादशीचा असा दुर्मिळ योग आहे. आज तुम्ही कोणत्याही शिवमंदिरात जाऊन महादेवाला अभिषेक करावा. एका तांब्यात शुद्ध जल घेऊन त्यात थोडे कच्चे दूध, बेलपत्र आणि पांढरी फुले टाका. हे जल शिवलिंगावर अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. त्यानंतर 21 अखंड तांदळाचे दाणे घ्या, जे तुटलेले नसावेत. एक एक दाणा शिवलिंगावर अर्पण करताना दरवेळी ओम नमः शिवाय म्हणा. त्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून महादेवाची आरती करा. हा छोटासा पण अत्यंत शक्तिशाली उपाय तुमच्या आर्थिक समस्या दूर करेल, आरोग्याच्या तक्रारी थांबवेल आणि तुमच्या मनात असलेल्या सर्व इच्छा पूर्ण करेल. श्रद्धेने केलेला हा उपाय तुमच्या नशिबाचा कायापालट करू शकतो. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ अंक 2 आणि 8 आहे, तर आकाशी आणि फिरोजी रंग तुमच्यासाठी अत्यंत लकी ठरणार आहे. आज महत्त्वाच्या कामाला जाताना या रंगांचा वापर केल्यास तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. आजच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणाशीही वाद घालू नका. तुमची नम्रता आज तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल. सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करा आणि येणाऱ्या प्रत्येक संधीचे स्वागत करा. सरतेशेवटी कुंभ राशीच्या माझ्या मित्रांनो, आयुष्य हे चढउतारांनी भरलेले असते, पण जेव्हा ग्रहमान तुमच्या बाजूने असते तेव्हा फक्त एक पाऊल पुढे टाकण्याची गरज असते. आजचे हे ग्रहमान तुम्हाला तेच प्रोत्साहन देत आहे. स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. काळ बदलणार आहे आणि तो तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येणार आहे. आजची ही वरुथिनी एकादशी तुमच्या सर्व पापांचा नाश करून तुम्हाला यशाच्या मार्गावर नेओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमचे अनुभव आणि तुमचे प्रश्न आम्हाला ऐकायला नक्की आवडतील. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या अमूल्य माहितीचा लाभ घेता येईल. ज्योतिष केंद्र या तुमच्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातील असेच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा आणि स्वामींच्या स्मरणात रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय शनिदेव. जय महाराष्ट्र.